इन्स्पेक्टर सर, तुम्हाला काही वेगळं वाटतंय का? वेगळं म्हणजे? नाही, वेगळं म्हणजे मीरा जे बोलते ते मला पटतंय थोडं थोडं. एवढ्या कमी हाईट वरून पडून म्हणजे मृत्यू नाही होऊ शकत ना. इम्पॉसिबल वाटतंय. हळूहळू जाशील ना ढगा तू पण. रेडी आहेस का? इन्स्पेक्टर साहेब, काय चाललंय? दादासाहेबांचा मृत्यू हा अपघाती मृत्यू वाटत नाही. असा कॉल आला होता तुमच्या मिसेसचा, त्यामुळे हे तपासासाठी आलोय. हो मीच बोलवलंय त्यांना. तुम्हीच बघा ना, इतक्या कमी उंचीवरनं कोणी पडलं तर जीव नाही जाऊ शकत. जास्तीत जास्त दुखापत होईल, हातपाय मोडेल, पण जीव, हे बघा, जीव जाणं जरा अशक्य वाटतंय. काहीतरी वेगळं कारण असू शकतं म्हणून मी बोलवलंय त्यांना. तुला काय म्हणायचंय मीरा? हे बघ, दादासाहेब बाल्कनीतून खाली पडले, त्यांच्या डोक्याला मार लागला आणि कार्डियक अरेस्टमुळे ते गेले, हे सिद्ध झालंय पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये. आणि ते पडले तेव्हा मी होते ना तिथे. म्हणजे मी तिथे बाथरूम मध्येच होते आणि बाहेरची कुठलीच व्यक्ती तिथे नव्हती. मग म्हणायचं काय तुला? घरच्यांवर संशय तुला? अथर्वा, नाही, पण तपास तर झालाच पाहिजे ना. तुमचा कोणावर, तुमच्या घरातल्या कोणावर संशय? ऑफिसर, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हा मृत्यू कसा झाला ते क्लिअरली लिहिलं आहे. इट वॉज अन ॲक्सिडेंट. राहिला प्रश्न संशयाचा, तर इकडे सगळे घरातलेच आहेत. सध्याचं घरातलं वातावरण जरा दुःखाचं आहे. घरातला एक कर्ता पुरुष, एक जवळची व्यक्ती गेली आहे. सो असले विचार येणं खूप साहजिक आहे. आय एम सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, पण आम्हाला हा तपास थांबवायचा आहे. इट्स ओके. मी तुमच्या सगळ्यांची मनस्थिती समजू शकतो, पण काय, ही माझी ड्युटी आहे. तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. थँक्यू ऑफिसर. वेदाचे बाबा, ऐका ना, माझा कालमुखमणी मला कधी मिळेल? नाही, मला योग्य वेळी संधी साधून माझा मणी परत मिळवावाच लागेल. मी तुम्हाला सांगते, 100% गॅरंटी आहे मला, दादासाहेबांचं खून हिनेच केलं. मलाही आता असंच वाटायला लागलंय. कारण तिने जर काही केलं नसतं तर तिने तपासही थांबवला नसता. एक्झॅक्टली, मलाही तेच वाटतंय. पण आता विषय तो नाहीये. मग हे बघ, मी
मी तुझं सांत्वन वगैरे करायला काय आले नाही इथे. आणि मी इथे का आली आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. प्रॉपर्टीसाठी. अरे वा, हुशार आहेस तू. नाही, माझ्या मनातलं अगदी व्यवस्थित ओळखलंस. हे बघ, मला माहिती आहे दादानी प्रॉपर्टी बद्दल काहीतरी लिहून ठेवलंच असेल, जे काही दिवसात सगळ्यांना कळेलच. पण त्यात तू जर फेरफार केले असशील ना, तर लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. नर्मदा, दादासाहेबांनी काय लिहून ठेवलंय हे तर मला माहिती नाहीये, पण मला एवढा विश्वास नक्की आहे की तुला प्रॉपर्टीमधून एक फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही. कुठून येतो ग एवढा कॉन्फिडन्स? हा, तुला माहितीये का दादानी प्रॉपर्टी बद्दल काय लिहून ठेवलंय? हा, का त्यात काही हेराफेरी केलीस तू? मला खरं सांग, या प्रॉपर्टीसाठी तू खून केलास ना दादाचा? तुझ्यामुळे गेलाय ना दादा? खरं सांग, खरंच सांग मंजिरी, तुझ्यामुळे गेलाय ना? हो, नाही, बरोबर आहे तुझं. मीच मरायला हवं. हे असे आरोप सहन करण्यापेक्षा ना मी मेलेलं बरं. काय झालं? का असं बोलतीयस? विचार तुझ्या आत्याला. तिचं म्हणणं आहे की की मी दादासाहेबांना मारलंय. ज्या माणसावर मी आयुष्यभर प्रेम केलं, त्यांना जीवापाड जपलं, ज्यांच्या जाण्याने सगळ्यात जास्त दुःख मला झालंय, त्यांना मी मारेन हे असे आरोप करतात सगळे माझ्यावर. हे सगळं ऐकण्यापेक्षा ना माझा जीव गेलेला बरं. आई, नको ना बोलूस असं. आई, जे काही झालं ना, तो एक ऍक्सिडेंट होता. त्यात तुझी काही चूक नाहीये. आत्या, तू काय बोलतीयस? तुला तरी कळतंय का? मीराच्या संशयाने या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली आणि आता तूही त्यात सामील झालीयस. घरात काय चालू आहे, काय परिस्थिती, या गोष्टींचा तरी भान ठेव जरा. आई, तू ना दुर्लक्ष कर या गोष्टींकडे, असल्या माणसांकडे. चल इकडनं, तू चल. बघितलं, अथर्वला स्वतःची सेफ्टी वॉल बनवून ठेवलाय. नाही, अथर्वला पण काही अक्कल नाहीये. काय खरं काय खोटं काही कळत नाही याला. कधी कळणार आहे गॉड नोस.